तर मोदक तयार करण्याची 5वी आणि शेवटची स्टेप म्हणजे मोदक वाफवणे। त्यासाठी इथे मी एक चाळणी घेतली आहे आणि त्यामध्ये बटर पेपर टाकून घेते। आता इथे मी पाणी घेतलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला प्रत्येक मोदक असा व्यवस्थित डिप करून घ्यायचा आहे। एकीकडे मोदक उकडण्यासाठी मी स्टीमर तयार ठेवलं होतं। 10 मिनिटांसाठी आपण हे मोदक वाफवून घेऊया। 10 मिनिटांनंतर आपले मोदक छान वाफलेत। आता पुढची देखील बॅच मी अशीच वाफवून घेते। तर बघा किती छान पांढरे शुभ्र मऊसूत आपले मोदक तयार झाले आहेत। हाताला इतके छान कापसासारखे मऊ लागतायत ना। चला आता एक मोदक ना तुम्हाला फोडून दाखवते। बघा ह्याची पारी किती छान मऊसूत झालेली आहे। सारण देखील अगदी मऊसूत आणि काठोकाठ भरलेलं आहे। यावर साजूक तूप घालायचं आणि मस्त गरमागरम या मोदकांचा आस्वाद घ्यायचा। उकडीच्या मोदकांचा 1 ते 4 भाग जर तुम्ही पाहिले नसतील तर चॅनलवर अपलोड केलेले आहेत, नक्की पहा। आणि अशा साध्या सोप्या रेसिपीजसाठी मी मिस किचन मराठीला अजून फॉलो केलं नसेल तर लगेच